गेल्या 3 पिढ्यांपासून देशसेवेची परंपरा जपत असलेले खिस्ते कुटुंबीय आपल्या हक्काच्या निवारासाठी लढतायत। वसमत तालुक्यातल्या हट्टा ग्रामपंचायतीने घराच्या क्षेत्रफळाची नोंद चुकीची केली, पण त्याचा त्रास 3 पिढ्यांना सहन करावा लागतोय। वसमत तालुक्यातल्या हट्टा येथील स्वातंत्र्य सैनिक मारोतराव यंकाजी खिस्ते यांना हट्टा ग्रामपंचायतीने राहण्यासाठी 1985 साली 33/66 चा भूखंड दिला। या भूखंडाची नोंद हट्टा ग्रामपंचायतीमध्ये कायदेशीर खिस्तेंच्या अभिलेख 8अ मध्ये लागणे आवश्यक होती, पण तशी नोंद न होता त्यांच्या नावावर ग्रामपंचायतीने 1/10 अशीच नोंद केली। ती सुधारण्यासाठी त्यांचे चिरंजीव ज्येष्ठ पत्रकार खंडेराव खिस्ते आणि सैन्यात असलेला मुलगा 28 वर्षांपासून लढतोय। माझे वडील हे मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सक्रिय होते, त्याचा हक्क त्याचा आम्हाला प्रमाणपत्र पण मिळालेलं आहे आणि आजही माझा मुलगा सशस्त्र सीमा बलमध्ये आहे, तो सध्या नेपाळ बॉर्डरला आहे। हे 2 माणसं असतानाही माझ्या मालकीच्या रखान्यामध्ये ग्रामपंचायतीने 1/10 अशी जागेची नोंद केलेली आहे। 1/10 मध्ये माणूस मेला तर त्याला पुरता येत नाही किंवा जाळता येत नाही। खंडेराव खिस्तेंचा मुलगा बाळासाहेब सीमा सशस्त्र बलात देशाची सेवा करतोय, पण प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे बाळासाहेबही हतबल झालेत। माझ्या वडिलांवर 420 चा गुन्हा दाखल वसमत तहसीलदार शिवराज डापकर साहेब यांच्या काळात झालेला आहे। त्यांनी ऑफिसमधून एक पत्रव्यवहार असा केला की या कार्यालयामधून 1985 ला यांना हक्कपत्र या कार्यालयातून दिल्याचे दिसून येत नाही। लगेच त्यांनी 1 महिन्याच्या अंतरामध्ये दुसरा अहवाल असा सादर केला की खंडेराव मारोतराव खिस्ते यांना 33/66 चा भूखंड देण्यात आलेला आहे आणि आज रोजी त्यांना त्यांच्या ताब्यात 33/66 जागा दिलेली आहे। मारोतरावांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आपली कामगिरी बजावली। खंडेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांवरती प्रकाश टाकला, तर त्यांचा मुलगा आता देशाची सेवा करतोय, पण त्यांचं दुःख प्रशासनाला अजूनही कळलेलं नाही। ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। गजानन देशमुख, TV9 हिंगोली।